तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आता कोपरगाव येथील उपअभियंता भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं असून तशा आशयाचं निवेदन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूर्द केलंय. गेल्या अनेक महिन्यांपासून भूमी अभिलेख विभागातील पदोन्नती, रिक्त पदांची भरती, कामकाजाचा वाढता ताण आणि तांत्रिक सुविधांचा अभाव यांसारख्या अनेक विषयांवर कर्मचारी संघटना पाठपुरावा करत आहेत. मात्र शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखाली आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व संघटना एकत्र येऊन भूमी अभिलेख विभाग जो आज तांत्रिक दर्जाचं काम करतो आहे, सदरील भूमी अभिलेख विभागाला आज तागायत तांत्रिक दर्जा प्राप्त झालेला नाही. गेल्या भूमी अभिलेख विभागाची जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून आज तागायत भूमी अभिलेख विभाग हा तांत्रिक स्वरूपाचं काम करतो आहे. तांत्रिक स्वरूपाचं काम करताना आज भूमी अभिलेख विभागामध्ये अनेक बदल झाले. पूर्वी आपण प्लेन टेबल साखळीने मोजणी काम करत होतो. आज रोजी आपण रोवर, GPS, सॅटेलाईट यांच्या माध्यमातून मोजणी काम चालू केलं. आज सॅटेलाईटच्या माध्यमातून काम करताना भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावं लागतं. काही ठिकाणी रेंज उपलब्ध होत नाही आहे. काही ठिकाणी मोबाईलचं जे बिल आहे ते भूमी अभिलेख कर्मचाऱ्याला स्वतःच्या खर्चातून भागवावं लागतं आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे महिला कर्मचारी मोजणीसाठी जाते आहे, त्या मोजणीसाठी जाताना आम्हाला आजतागत ST भाडंच मोजणी कामी दिलं जातं. आज आपण चंद्रावर चाललेलो आहे. चंद्रावर जाताना देखील भूमी अभिलेख विभाग आज चंद्राकडं मोजणी कामासंदर्भात जात असताना देखील आज STने चंद्रावर जायची वेळ आलेली आहे आमच्यावर. त्यामुळे भूमी अभिलेख कृती समितीने जे आंदोलन पुकारलं त्या आंदोलनामध्ये भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रमाणे एक भूमी अभिलेख विभागाला तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी. 2 नंबरला आहे भूमी अभिलेख विभागाचा जो आपल्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडते आहे दिवसेंदिवस. आमच्याकडे आज भूमी अभिलेख कोपरगाव उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाची वस्तुस्थिती पाहता आम्ही 8 ते 9 कर्मचारी आज मोजणी कामी जातो. त्या ठिकाणी आज 4च मशीनी आपल्याकडे उपलब्ध आहे. ते 2-2, 3-3 जण मिळून जावं लागतं. आणि STने जात असताना एका गावामध्ये एकाची मोजणी असते, दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्याची मोजणी असते. तर सामान्य STने जायचं कसं? वेळेवर जाण्यासाठी साधन सामुग्री नाही. त्यामुळे आमचा जो वाहतुकीचा जो काही प्रश्न आहे जाण्याचा तो शासनाने सोडवा. या माध्यमातून भूमी अभिलेख विभागामध्ये आमचा जो प्रवास भत्ता दिला जातो तो प्रवास भत्त्याचा आमचा प्रश्न पेंडिंग आहे. विभागामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे आमचे साईटवर जाताना स्वतःची खाजगी वाहन वापरत असताना त्यांचे अपघात होतात. त्या अपघातामध्ये कर्मचाऱ्याचे पगार लगेच स्टॉप केला जातो. त्याच दिवशी ज्या दिवशी त्याचा अपघात झाला त्याच दिवशी त्याचा पगार बंद केला जातो. पगार बंद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबावरची जे काय सर्व कुटुंबातील सदस्य जे त्यांच्यावर अवलंबून आहे, मग त्या कर्मचाऱ्याला काही ना काही मदत शासनाने निर्माण करावी. त्यासाठी विशिष्ट निधी निर्माण करावा जेणेकरून आमचा एखादा कर्मचारी जर तो कार्यालयीन कामकाजासाठी जात असेल आणि त्याचा जर अपघात झाला तर त्या अपघातासमोर त्याला काहीतरी हॉस्पिटॅलिटीची मदत उपलब्ध शासनाने करून द्यावी. आज सर्वसामान्य लोकांना शासन 5 लाखापर्यंत विमा संरक्षण देत आहे. पण आज आमच्या कर्मचाऱ्यांची अवस्था अशी आहे, त्याला जर अपघात वगैरे काही झालं किंवा त्याचं काही कमी जास्त झालं तर शासनाकडून रुपयाची मदत आम्हाला मिळत नाही. आता हे आंदोलन तुमचं कधीपर्यंत सुरू राहील? या आंदोलनाची रूपरेषा ठरलेली आहे. आम्ही 18 तारखेपासून आंदोलनाची रूपरेषा चालू केली. 18/2/2000 पासून आम्ही काळ्या फिती लावून कामकाज केलं. त्यानंतरही शासनाने आमची दखल घेतली नाही. तर आम्ही 23 ते 27 तारखेदरम्यान सर्वांनी महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेचे आंदोलन केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये सगळे रजेचे अर्ज कार्यालयीन प्रमुखांकडे सादर केलेले आहे. त्यामध्ये देखील शासनाने जर आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर 2 मार्च 2026 पासून संपूर्ण राज्यामध्ये बेमुदत संप सुरू होणार असून त्यातून शासनाने लवकरात लवकर आमच्या कामकाजाची दखल घेऊन आमच्या भूमी अभिलेख विभागाला तांत्रिक दर्जा देण्यात यावा एवढीच विनंती शासनाला आहे. आजपासून हे आंदोलन चालू झालेलं आहे आमचं भूमी अभिलेखला तांत्रिक दर्जा मिळण्यासाठी. आणि ह्या आंदोलनात महिला कर्मचारी सुद्धा एकदम हिरिरीने भाग घेत आहेत. कारण महिलांना मोजणीला जाताना खूप अडचणी निर्माण होतात. त्या आता काही सांगू शकत नाही, पण ज्या काही अडचणी आम्हाला बोलता येतात
त्याच्यासाठी आम्ही संपावर सामील आहेत आणि 27 तारखेला आम्ही मोठ्या प्रमाणात पुण्याच्या आंदोलनात पण सहभागी होणार आहेत. धन्यवाद. भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या जेवढ्या काही संघटना आहेत त्या एक छत्र खाली येऊन भूमी अभिलेख कृती समिती या ठिकाणी कर्मचाऱ्यांची स्थापन केलेली आहे आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडे आमच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा आम्ही चालवलेला आहे. समान काम समान वेतन ही जे शासनाचं धोरण आहे त्या धोरणाला अनुषंगाने आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे की आम्हाला आपण तांत्रिक वेतन द्या. जसं महानगरपालिकेतील भूकरमापक हा तांत्रिक म्हणून समजला जातो, त्यानंतर वन विभागातला भूकरमापक हा तांत्रिक समजला जातो, त्याचबरोबर नगर रचना विभागातला भूकरमापक किंवा ट्रेसर असेल त्याला तांत्रिक समजला जातो. आमच्याकडून पाठवलेले नकाशे आणि त्याच्यावरती काम करणारे लोक तांत्रिक असतात, परंतु आम्हाला मात्र तांत्रिक वेतन तांत्रिक दर्जा मिळत नाही. त्याचबरोबर आमच्याकडे विविध प्रकारचे तांत्रिक साधनांचा वापर आम्ही करत असतो आणि या तांत्रिक साधनांचा वापर करून जे आम्ही अभिलेख तयार करतो, म्हणजे पाया जो भूमी अभिलेख आहे त्याला या ठिकाणी तांत्रिक समजलं जात नाही, ही आमची सर्वात मोठी शोकांतिका आहे. दुसरं असं आहे की आम्ही या एखाद्या कार्यालयामध्ये जर समजा 10 कर्मचारी असेल तर आमच्याकडे साधनांची मोठी कमतरता आहे. म्हणजे 4 मशीन असतील आणि मोजायला 8 माणसं असतील, तर अशामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांचा हकनाक वेळ वाया जात आहे. त्याच्यामुळे आमच्या कर्मचारी संघटनेने वेळोवेळी मागणी केली की तुम्ही साधनांचा या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून कामाचा स्पीड वाढेल. आणि ह्या सर्व मागण्या आम्ही वेळोवेळी शासनाकडे वेगवेगळ्या संपाच्या माध्यमातून सादर केल्या, परंतु गेल्या 40 वर्षापासून आमच्या या तांत्रिक वेतनांची समान काम समान दर्जाची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल शासनाने घेतली नाही आणि म्हणून या ठिकाणी सामान्य कर्मचारी आज या ठिकाणी हतबल झाले आणि तो या ठिकाणी भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे. आणि म्हणून आमच्या अध्यक्षांनी आता आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी माहिती दिलीच आहे. आपण या कृती समितीच्या माध्यमातून आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करावा अशी मी या ठिकाणी शासनाला कर्मचारी म्हणून विनंती करत आहे. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव.